बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाराष्ट्राला चक्रावून टाकणारी आणि बाबाबुवांच्या भोंदू बाबांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांची डोळे उघडवणारी। नाशिकच्या अशोक खरातचं बिंग फुटलं आणि हे बिंग फुटण्यामागे सगळ्यात मोठा सहभाग होता किंवा सगळ्यात मोठा धाडस दाखवलं ते एका पीडित महिलेनं। सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही या महिलेचं नाव घेऊ शकत नाहीये म्हणून आम्ही तिला शक्ती असं नाव दिलेलं आहे। या शक्तीनं जे धाडस दाखवलं त्याचमुळे अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे जगासमोर आलेले आहेत आणि महाराष्ट्र सुद्धा चक्रावून गेलेला आहे। शक्तीनं वाचा फोडल्यामुळे हे काळे कारनामे उजेडात आलेत आणि आता अशोक खरातच्या आरोपांचा एक प्रकारे पाढा वाचला जातोय। या शक्तीनं हिम्मत दाखवली आणि अनेक महिलांचं होणारं शोषण आणि बदनामी सुद्धा यामुळे टळलेली आहे। शक्तीनं नोंदवलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक पण तितक्याच लाजिरवाण्या गोष्टी समोर आल्यात। आपण कृष्णाचा अवतार असल्याचं सांगत हा हैवान महिलांचं लैंगिक शोषण करायचा, त्यांना धमक्या द्यायचा। महिला जेव्हा त्याच्या केबिनमध्ये जायच्या तेव्हा महिलांना पेढा आणि कडवट खारट चवीचं पाणी प्यायला देत त्यांना संमोहित केलं जायचं। शक्तीनं आपल्या FIR मध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय त्यामध्ये या पेढ्याचा आणि या पाण्याचा सुद्धा उल्लेख आहे। हे पाणी प्यायल्यानंतर आपल्याला गरगरायचं आणि आपला तोल आपण सांभाळू शकायचो नाही, डोळ्यासमोर अंधारी यायची असं त्याने नमूद केलंय। त्यामुळे पाण्याच्या माध्यमातून गुंगीचं औषध अशोक खरात देत होता हे स्पष्ट होत आहे। त्यामुळे अन्याय झालेल्या महिलांनी आता पुढे येऊन खरातच्या विरोधात तक्रार करावी असं आवाहन ABP माझा सुद्धा करतंय। आणि या पीडितेनं अशोक खरातच्या विरोधात पोलीस स्थानकात जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये नेमकं काय आहे आपण पाहूया। मला दैवी शक्ती प्राप्त असून तुझ्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर करतो असं खरातनं मला सांगितलं। श्रीमंत घराण्यात लग्न होईल, चांगलं करिअर घडेल असं त्यानं सांगितलं। खरातनं मला काळ्या रंगाचा खडा गळ्यात घालण्यासाठी दिला। खडा काढून टाकल्यास ठरलेलं लग्न मोडेल अशी भीती घातली। साखरपुडा ठरल्यानंतर मी खरातनं दिलेला खडा काढून टाकला। आठवडाभरानंतर सासरच्या लोकांनी लग्न मोडल्याचं सांगितलं। नंतर खरातनं मंत्र म्हणून दुसरा खडा दिला आणि 50,000 रुपये घेतले। लग्न ठरल्यानंतर खरातनं फोन करून ऑफिसमध्ये बोलावलं। सोबत कुणी नसल्यानं मी एकटीच गेले। मला प्रसाद म्हणून पेढा आणि एका भांड्यात पाणी दिलं। पाणी प्यायल्यानंतर मला मळमळायला लागलं। पाण्याचा ग्लास डोक्यावर घेऊन गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं। त्यानंतर लाईट बंद करून माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला। गेल्या जन्मातला मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा असल्याचं सांगितलं। पाठीमागून मिठी मारून माझ्याशी अश्लील चाळे सुरू केले। मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण माझं डोकं जड वाटत होतं। विरोध केल्यास होणारा नवरा मरेल आणि लग्न होणार नाही असं खरातनं सांगितलं। अखेर भीतीपोटी मी खरातचा प्रतिकार करू शकले नाही। लग्नानंतर आम्ही दोघे आशीर्वाद घ्यायला गेलो तेव्हाही खरातनं एकटीला केबिनमध्ये थांबवलं। पुन्हा पाणी प्यायला देऊन मला संमोहित करून माझ्यावर बलात्कार केला। याबद्दल कुणालाही सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर अनेकदा धमकी देऊन ऑफिसमध्ये बोलवून बलात्कार केला। 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान आशीर्वादाच्या नावाखाली अनेकदा बलात्कार केला। तर या पीडित मुलीनं जी तक्रार नोंदवली आहे ती तक्रार वाचल्यानंतर FIR वाचल्यानंतर खरात कशा पद्धतीनं शोषण करायचा त्याचे काळे कारनामे त्याची काळी कुंडली समोर येते। दरम्यान नाशिकच्या वासनांद अशोक खरातनं अनेक महिलांवरती अत्याचार केल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आलेले आहेत। तब्बल 100 पेक्षा जास्त आणि घृणास्पद असे हे व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या SITच्या चौकशी दरम्यान हे व्हिडिओ हाती लागले। महिलांना खरात संमोहित करायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा। दरम्यान खरातच्या घरात घेतलेल्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप आणि 8 लाखांची रोकड सापडलेली असून पिस्तूल आणि जिवंत काडतुसं सोबत मालमत्तांची काही कागदपत्र हाती लागल्याची माहिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।